जगद्गुरु सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की संत शिरोमणि मंगल स्वामी महाराज की त्रैलोक्य संपदालय मंगले करविते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यावत्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगं तां धर्मचारिं शम्भो प्रणमामि परमशिवम्। वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत्पितरौ वन्दे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ मौलीचा पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून जीवनात अनेक गोष्टी आपण प्राप्त करून घेतो आणि त्या प्राप्ती वस्तूमध्ये मनुष्य संपूर्ण जीवन बर्बाद करून घेतो। परंतु थोडासा आपण विचार केलेले नाहीये। पहावा विचार करून या म्हटल्याप्रमाणे जन्म कशा करता मिळालेले आहे। अनेक पशुपक्षी योनी या ठिकाणी आपण पाहतो, परंतु विशेष प्राणी हे मनुष्य जीवन आम्हालाच का मिळालेले आहे। थोडंसं आपण काय करायचं, चिंतन करायचं, चिंता करायचं। चिंता आणि चिता लक्षात आलं का? चिंता आणि चिता काय फरक आहे? चिता शरीराला जाळते, चिंता आत्माला जाळते। आत्माचार म्हणतात बघा, त्यासाठी चिता आणि चिंता स्वतःला जाळून टाकते, आतून जाळून टाकते चिंता। चिंता से चतुराई घटे, काय म्हटले? चातुर्य, चतुरता जी आपण म्हणतो ना, हुशारीपणा, ते संपून जाते। म्हणून या ठिकाणी या मनुष्य जीवनाचं एकमेव लक्ष्य आहे आपला कल्याण करून घेणे। कल्याणासाठी काय करावं लागतं? रोटी कपडा और मकान, दुकान, एक दिन मचान, एवढंच केलं आम्ही। मराठी येते की नाही? पाठीमागे बसले, अर्जंट जायचंय काय?
नाही ना जायचं, माझं ऐकून जा, तीर्थ प्रसाद घेऊन जा, गडबड करू नका. येणं तुमच्या हातात आहे, परंतु जाणं तुमच्या हातात नाही. बसवा. काय म्हणत होतं तुम्हाला? रोटी कपडा मकान, आयुष्यभर दुकान, एक दिन स्मशान. मग एवढं झाल्यानंतर पुढचा जन्म मनुष्याचं मिळणार नाही, जन्म मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी जे मनुष्य जन्म मिळाले, शिवलिंग आराधना करण्यासाठी, शिवाचा स्मरण करण्यासाठी, त्यांच्या उपासना करण्यासाठी या ठिकाणी जन्म मिळालेले आहेत. भाग्यशाली आहात तुम्ही. या ठिकाणी आतापर्यंत श्रावण मासाच्या निमित्त सेवा करण्याचा संधी मिळाली. तर आखरी माता मंडळी गेले, नोडलं का गेलं? हा, औरात गेलं. तर पूजाच्या अंती काय असते? फळ असते. पूजा न करता फळ घेण्यासाठी ते लोक आले. डायरेक्ट फळ मिळावं, दुसरं काहीच नाही. पूजाचा परेशानीच नको. पूजा करून करून पंक्तीला बसलं, बाजूला बसल्यावर काय बाजूला सध्या म्हणता का तुम्ही? या या बसा म्हणावंच लागतं. त्यांना बी ते प्रसाद मिळते. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी, कारण वेळ कमी आहे, आता फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. किती ऐकलं तरी सुद्धा कमी आहे. नगरच्या माता जायला तयार आहेत. एक जीव सदाशिव किती समाधान राहू, उगाच बेचैनी करून घेते. समाधान राहायचं. मागी पुढे असलं तर टेन्शन आहे, लेकरं बोलविणार आहे, ते आहे ते आहे. फक्त शंभूसाठी समर्पण ठेवले ते माये. लग्न एकदाच करून घेतले. कोणासोबत? लिंगासोबत. आमच्या दोनदा लग्न होते. एकदा लिंगासोबत, एकदा यांच्यासोबत. बक्कप्पा, गुंडप्पन संघटन चला, लिंगप्पन संघटन चला. लिंगप्पन संघट ಮಾಡ್ಕೊಂಡು ಎರಡು ಸಲ ಮದುವೆ ಆಗ, ಒಂದು ಸಲ ಲೌಕಿಕ ಗಂಡ, ಇನ್ನೊಂದು ಅಲೌಕಿಕ ಗಂಡ. तर या अलौकिक पतिदेव, त्या पतिदेवाला जवळ घेतली. आता माधेवीसारखं आयुष्यभर लिंगासोबत त्यांनी पती मानून तसंच राहून गेले. माय प्रॉपर्टी भरपूर आहे, तरी सुद्धा तिकडे लक्ष दिला नाही. तर काय सांगत होतो तुम्हाला? उपासना करण्याकरता या ठिकाणी आपला जन्म मिळालेले आहे, लिंगाचा आराधन करण्यासाठी. या ठिकाणी कधी कधी भगवंतासोबत काय होत असतो? भगवंतासोबत भक्ती अनेक रूप धारण करतो, प्रेम अनेक रूप धारण करतो. त्या रूपामध्ये एक भक्ती आपण करतो. शंभो आम्हाला प्रसन्न होण्यासाठी एक भक्ती आहे, किंवा शंभूकडून आम्हाला काहीतरी मिळून घेण्यासाठी एक भक्ती आहे, प्राप्त करून घेण्यासाठी. प्राप्ती झाल्यानंतर आपण त्या शंभूला विसरून जातो. एकदा भेटल्यानंतर संपला, विसरतो. न विसर पडता निरंतर अखंडपणे या ठिकाणी येऊन सेवा करणे, पूजा. ನಮ್ಮ ಶಿವರಾತ್ರಿಗೆ ಏನು ಅಪೇಕ್ಷೆ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಪೂಜಾ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸಮಾಧಾನಕಾರಕ ಪೂಜಾ ಮಾಡ್ತಾರೆ. ಪೂಜೆಗಳ ಸುಧಾ ನನ್ನ ಹೆಸರೇ ಪೂಜೆ ಅದ, ನಾ ಯಾತಕ್ಕೆ ಬರ್ಲಿ ಪೂಜಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕ ಸುಂದರವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಪೂಜಾಕ್ಕ ಪ್ರಸಾದ ಬಂದ ಹುಟ್ಟಿ ರುದ್ರಾಕ್ಷ. ಆ ರುದ್ರಾಕ್ಷನ ಹೆಸರಿನ ಮ್ಯಾಲ ಇವತ್ತೇನದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವನು ಬಂದು ಪೂಜೆ ಮಾಡಕತ್ತಾನೆ ಇವತ್ತು ಪ್ರಸಾದ ರುದ್ರಾಕ್ಷ. ಇದು ಸಕಾಮ ಭಕ್ತಿ. ನಾವು ಬೇಟಿದ್ದು ಕೊಡುತ್ತಾನ ದೇವರು, ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ಆತನಿಗೆ ಮರಿಬಾರದು.
ನಿರಂತರ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು. ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಿನ್ನ ಮಗ ದೊಡ್ಡ ಮಾತು ಹೋಗ್ತಾನಲ್ಲ, ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಬಂದು ಅವನಿಗೆ ಹೇಳಬೇಕು, ನೋಡು ನಿಮ್ದು ಮನ್ಮಸ್ವಾಮಿ ಹೆಸರ ಮ್ಯಾಲ, ಗುರುಗಳ ಹೆಸರ ಮ್ಯಾಲ ನೀವು ಹುಟ್ಟು ಬಂದಿರೋ ತಮ್ಮ, ನೀ ಮರಿಬೇಡ, ಪೂಜಾ ಪಾಠ ಮಾಡ್ಕೊಂತಿರು ಅಂತ ಬೇಡ್ಕೋಬೇಕು. विसर पडता कामा नये. या वाट्यावर तुम्हाला त्या लेकराला ठेवला असेल तर नंतर तुम्हाला पालन पोषण करते. पूजा पाठ जप तप भक्ती नसलं तर अमेरिकेला जाऊन त्यांना तिकडच राहते, तुम्ही इकडेच राहते. लय अवघड आहे. जास्त शिकणं बी भयानक कठीण झाले. अभ्यास होते नको म्हणणार नाही. अभ्यासासोबत तुम्हाला भक्तीचा रस सुद्धा त्यांना देणं जरुरी आहे. म्हणून एक छोटासा उदाहरण देतो तुम्हाला. रुचका म्हणून एक महान व्यक्ती होते. पुराणामधील एक कथा आहे, तुम्हाला सांगतो. रुचक म्हणणारा एक व्यक्ती, सतीपती, त्यांना 3 मुलं होते. ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ವರ್ಷ? 2. ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ದುಕಾನ್ ಬಿಕಾನ್ ಎಲ್ಲ ಕಪಡ ದುಕಾನ್ ಬಿಕಾನ್ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಯಾಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ಈ ಕಡೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಏನು ಗುರುಗಳ ಹತ್ರ ಬರಬೇಕು, ನಂದೆಲ್ಲ कल्याण ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. मनमाने होगी ಅವ್ರ मनेಗೆ परवा गेलो होतो त्यांच्या घरी. भयानक कमलनगर मध्ये फार मोठा कपडाचा दुकान आहे. कपडाचा दालन आहे, स्वतःच कपडाचं दुकान. किती त्यांच्या पूर्ण ते कपडाचं दुकान फिरायचं असलं तर मला 1 एकर फिरलो का असं वाटलं. तेवढा मोठा दुकान आहे. तर त्यांची सुद्धा आगमन या ठिकाणी झालेले आहे. जोड लावणारे संगीता त्यांच्याकडे जावंच लागते म्हणून घेऊन गेले होते. असो, काय सांगत होतो तुम्हाला? काय सांगत होतो? रुचक म्हणणारा एक व्यक्ती. लक्षात आलं का? काही स्वार्थापोटी आपला पूजा होत असते. त्या वेळेला त्या ठिकाणी रुचक होते न होते आम्हाला माहिती नाही, परंतु आपण समजून घ्यायचं त्याच्यातला रुचक आम्ही बी आहोत म्हणून. लक्षात आलं का? त्याला किती होते लेकर? 3 होते. बघा किती छान ऐकलेले हे लेकर. मराठी होती ना गाडी? मराठी. कमलनगर बॉर्डर असल्यामुळे यांना मराठी बी येते. 3 लेकरांमध्ये एक छोटा, एक मोठा, अजून एक मधला. तेलंगणामध्ये नाव एकच ठेवतात. 3 लेकरांचं नाव एकच. चिन्ना साहेब, प्यादा साहेब, नडपी साहेब. साहेब हे कसं ओळखून येणार रे? अप्पा एक चिन्ना साहेब आहे, हे प्यादा साहेब आहे, हे नडपी साहेब आहे. बोलता येते लगेच तेलुगू. रुद्राक्ष रांगेवडे असतात. चिन्ह रुद्राक्ष, प्यादा रुद्राक्ष, नडपी रुद्राक्ष. 7 एक लेकराला आईचा लाडका होतो. कोणतं? छोट. मोठ वडिलांचा लाडका होतो. मधव्या पोराला थोडासा लाड आई करायचा, थोडासा लाड वडील करायचे. म्हणजे पोरा कोणाचं बी मिळत नव्हतं त्याला. परंतु ते पोरगा मात्र काय करायचं? महादेवाचं भक्ती करायचं. मला जास्त प्रेम आईचं बी मिळणार, वडिलाचं बी मिळणार. महादेवाचा प्रेम करावा म्हणून डेली महादेवाच्या मंदिरला जायचं, पूजा पाठ करायचं, जप तप करायचं. तुमच्यासारखं तुम्ही 1 दिवस करता की नाही, दररोज करत होते. आता मजबुरीनं तुम्ही बसलात महाराजासमोर, आता करावं लागते, करावं असं म्हणून. तर या ठिकाणी तुमच्या पूजा प्रेमाच्या पूजा नाही. सगळ्याचा नाही, काही काही लोक तकलीफ आहे ना तुम्हाला, बसू वाटत म्हणून. तर ते प्रेम कोणाला करत होते? महादेवा. महादेवा, मला आईचं प्रेम मिळत नाही, वडिलांचं प्रेम मिळत नाही, तुझं प्रेम माझ्यावर राहू दे म्हणून म्हणायचं. एक दिवस काय झाले, बराच पूर्वीचं गोष्ट बोललो होतो तुम्हाला.
दुष्काळ पडलं त्या एरियामध्ये. दुष्काळ पडल्यानंतर एक ज्योतिष्यकार काय सांगितले राजाला, माणसाचा बळी द्यावा लागतं म्हणले. बळी म्हणजे कळालं का? कोंबड्याचे बळी, बकरीचे बळी, हे बळी नाही, माणसाच बळी. ते लग्न झालेले नाही, बगर लग्नाच्या पोराच्या बळी, असा आदेश त्यांनी सांगितलं. तुमचा भंडार भरून जाते, भरपूर पाऊस होते, असं तसं काहीतरी भैकून टाकले राजा. राजाला बी 2-3 लेकरं होते, परंतु स्वतःच्या लेकराला कोणी खतम करू वाटतंय नाही. हुडकत निघाला, हुडकत निघाला, हुडकत निघाला. एक मधलं पोरग सापडले त्याला, न वरचं न खालचं. महादेवाच्या पूजाला जात होते, हे थोडं थांब रे म्हणले. अहो राजा साजवले, शरणार्थी केला. तू कोणाचा मुलगा आहेस? रुचिकाचा मुलगा. सुनकेतू काहीतरी त्यांच्या नाव आहे, सुनकेतू. तर मी रुचिकांचा मुलगा आहे. ठीक आहे, जा, कुठं जायचं तुला, जा म्हणले. किती भाऊ आहे? आम्ही 3 भाऊ आहोत. ठीक आहे, बाबा कुठे आहे? घरी. घरी गेला. नवरा बायको होते घरी. तुम्हाला लेकरं किती आहे? 3. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, माझं एक कार्य आहे. काय कार्य? बली द्यायचं. त्याकरता एक लेकरू तुम्ही दिलं तर तुम्ही मागेल तेवढा आम्ही तुम्हाला तुमचा भंडारा भरतो. काय जे मागेल ते आम्ही तुम्हाला देतो. संगीत ऐकलं? हा, लक्षात ठेव. जे मागेल ते आम्ही देतो. त्यावेळी नवरा बायको विचार केले, आम्हाला 3 लेकरं आहेत. मोठं पोरग तुझं आहे, छोटं पोरग माझं आहे. एक पोरगाला दिलं तर काय बिघडणार आहे? स्वार्थापोटी माणूस काही करायला तयार आहे. आजकाल जमान्यामध्ये ते आहेच, स्वार्थापोटी. लक्षात आलं का? हे व्यावहारिक प्रेम म्हणतात त्याला. काय? व्यावहारिक प्रेम. व्यावहारिक प्रेम म्हणजे कळालं का तुम्हाला? जोपर्यंत तुम्ही साथ देणार आहे तोपर्यंत तुम्ही प्रेम करणार. साथ देणं सोडलं तुमचं प्रेम संपलं. तुम्ही बघा, गायला चारा वगैरे टाकतात. कोणती गायला? दूध देणाऱ्या गायला चारा वगैरे टाकतात, न देणाऱ्या गायला चारा टाकत नाही. म्हणजे व्यवहाराचं प्रेम आहे, स्वार्थाचं प्रेम आहे. लक्षात घ्या. विचार केले, मधल्या पोराला देऊन टाकत, पैसे बी भरते, तुला बी 1 लेकरू राहते, मला 2 लेकरं बस. आम्हाला काय करायचे? 3 घेऊन 3 घेऊन काय करायचे? 2 लेकरं बस. हो, छान आयडिया म्हणजे. कोणाचं? नवरा बायकोचं गोष्टी. आयडिया छान आहे तुझं. ठीक आहे राजा साहेब म्हणेपर्यंत राजा आणि ते आणि हे 3 बोलत असताना ते पोरग पूजा करून आले. काय चालले गोष्टी म्हणले? काय नाही, दुष्काळ पडले, अफरातफरी मचलेले आहेत. या ठिकाणी तुमचं बली द्यावा म्हणून असे विचार चालले. आई काय म्हणते? 3 भाऊ आहेत. 3 भाऊ मध्ये निवड कोणाचं झाले? आई काय म्हणतात? तुमच्याकडे इशारा केलेले, वडील तुमच्याकडे इशारा केलेले, दोघा तर इशारा केले ते गोष्ट वेगळी. तुम्ही कोणाकडे इशारा केला ते सांगा. कोणाला? राजाला. राजाला विचारले, तुम्ही कोणाकडे इशारा केला? ते 3 मध्ये मला इशारा करता येत नाही, ज्यांनी देतात त्याला मी घेऊन जाणार आहे. राजा रक्षक असतो, भक्षक नसतो. मी असं ऐकलेले आहे.
आता माझा आई टाकून दिले, वडील टाकून दिले, परंतु राजा तुम्ही ज्या वेळेला मला टाकून देता म्हटलं तर माझं रक्षक कसं होईल? आता मी महादेवाला झाक मारतो, शंभो महादेवा, आता रक्षक करणारा तूच आहे. तुला आतापर्यंत मी एवढं प्रेम केलं, तुला आवडत असेल तर उचलून घे, नको म्हणत नाही म्हटलं. त्यावेळी राजांच्या लक्षात आलं मी किती मूर्ख आहे. माझा स्वतःचा लेकरू असून सुद्धा मी बली द्यायला तयार नाही, दुसऱ्याच्या लेकराला बली देण्यासाठी निघालो. परंतु जीव जाणं म्हणजे किती खतरनाक गोष्ट आहे असं म्हणून त्या लेकराला घेऊन गेले आणि उच्च पदावर त्यांना नियोजन केला. आणि त्यांनी सांगितलं दुर्भिक्षा जाण्यासाठी काय करावं लागते तूच सांग. बली देण्याचं तर तयारी आहे. त्यांनी म्हटलं उद्या पूजा पाठ करतो, रुद्र पूजा करतो, अभिषेक करतो, 11 आरती करतो, माझ्या मनातल्या गोष्टी महादेवाला सांगतो. पाऊस पडलं ठीक आहे, पाऊस पडत नसेल तर दुसऱ्या दिवशी मला बली दे म्हणून म्हटलं. किती विश्वास, आमचा विश्वास तुझे. एवढा विश्वासानं तो बोलला. खरोखर ज्या प्रकारे आम्ही दररोज अभिषेक करत होतो, दररोज पाऊस पडत होते, यावर्षी काही पावसाला कमी नाही कपिलधार नक्षत्राच्या ठिकाणी. तर जसा जसा अभिषेक सुरू झाली तिकडं पाऊस सुरू झाले. असा पाऊस पडला, असाच पाऊस पडला. राजाला म्हणावं लागला असं बस म्हण रे, आता पाऊस बस, वर्षावा बंद करून टाका म्हणले. विचार करा गोष्ट, भक्तांच्या गोष्टी भगवान ऐकत राहतो. भक्तासाठी भूमंडळी धुंदवळी तो जास्वनीला म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा तुम्ही पूजा पाठ केलात. आदिलाबाद डिस्ट्रिक्टहून आलेले आहेत. धर्मापुरी, प्रतिवर्ष धर्मापुरी बाबू आप्पा आम्हाला घेऊन जातात, वैभवाच्या पूजा करतात. एवढं प्रसन्न होते. पीक पिकलं तरी सुद्धा तेवढं समाधान त्याला होत नाही. कुठंतरी गटाडं भेटलं तरी बी त्यांना समाधान होत नाही. तर व्यापार मध्ये काहीतरी फायदा झाला तर त्यांना समाधान होत नाही. ज्या दिवशी गुरु महाराज घरी येतात म्हटलं तर त्यांचा असा भाव भरून येतो, त्या दिवशी त्यांच्या पाऊल जमिनीवर राहत नाही. एवढा सेवा करणारा बाबू अप्पाजी या ठिकाणी आलेले आहेत. तेवढा लांबून. तसेच प्रतिवर्ष संगीता गुंडप्पा संगीता या ठिकाणी अजय यांच्या निमित्त लागलं तेव्हापासून गुरुमाऊलीच्या सानिध्यात त्यांनी राहू लागलेले आहेत. तेवढंच नाही, आम्हाला सुद्धा हे प्राप्ती होते. आमच्या सोबत सुद्धा अनेक लोकांना या ठिकाणी सुविधा मिळावी म्हणून आज हे दोन जोडी दुकानचे मालक या ठिकाणी हे विजय कुमार ಎರಡು पूजा इकडून पूजा विजय कुमारजी या ठिकाणी पहिले बंधरे फर्स्ट पहिले कपिलदार नोडरे या ठिकाणी दर्शन होत होती, परंतु पूजा होत नव्हतं. पूजा असताना सुद्धा पूजा होत नव्हतं. फक्त पूजा जवळ आहे कशाला पूजा म्हणून दर्शन करून जात होते. तर या पूजा के साथ या ठिकाणी सतीपती बसलेले आहेत. गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना राहू दे. लेकराला बी घेऊन आलेले आहेत. व तसेच इकडचं एक पूजा पूजा ಮತ್ತು परमेश्वर ಇನ್ನೇನು ಕಮ್ಮತ್ತೆ जोडी या ठिकाणी आलेले तर गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना असो. व तसेच कुठून एकतीस चाळीस कस कमी मुलगी आली हो. शिवपार्वती जोडी आली नाही. तर गुळवे सरांच्या या ठिकाणी त्यांनाही सुद्धा एक संधी मिळालेली. सरजी सेवा करणारे आहेत. बसा, एक 5 मिनिटं बसा. सुरेश माने, परवा तुमच्याबद्दल बोललो मी, लक्षात आलं का? बराच वेळ वर्षातून 2-3 वेळ तुमचं प्रवचन होते. 2-3 वेळ. त्या माणसाला ಈ ಮನುಷ್ಯನ ಏನಾಗಿದೆ ಗೊತ್ತದೇನ್ರಿ? 19 ವರ್ಷಕ್ಕೆ ಮಗ ಹುಟ್ಟೆ. ನಿಮಗೆ 19 ವರ್ಷಕ್ಕೆ ಅಟ್ಟು ಸೇವಾ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. ಕೂಸು ಹುಟ್ಟತನ ಸೇವಾ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಸುರೇಶ್ ಮಾನೆ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಸೇವಾ ಮಾಡ್ತಾನೆ. ಆ ರೀತಿ ಸೇವಾ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಭಕ್ತಿಗಾತಿಗಳಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಗೆ ಪೂಜಾ ತಾಯಿ ತಂದೆಯವ್ರನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ.
नवीन नवीन चेहरा पाठीमागे दिसत आहे. वाडीची त्यांनी सेवा करत आहेत. व तसेच आनंद स्वामीजी, गणेश स्वामीजी प्रतिवर्षी या ठिकाणी सेवा करत आहेत. तर काल त्यांच्या स्मरण या ठिकाणी मी केलेले आहोत. शंभू महादेव त्यांनाही सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद देव. सकाळीच्या नाश्त्याचा व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. व लांब राहून सुद्धा काही तिथं बसून सेवा करणारे लोक राहतात. काल या महाप्रसादाच्या निमित्त करून आपल्याला डॉक्टर साहेब सगरोळी, डॉक्टर सगरोळीकर परिवार के साथ या ठिकाणी येऊन सेवा करून गेले. त्या दिवशी सुद्धा आम्हाला सेवा केलेली आहे. काल त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त प्रसादाच्या व्यवस्थासाठी 11,000 रुपये त्यांनी त्या ठिकाणी पाठवून दिले. माऊलीचा आशीर्वाद त्यांनी कुठेही असो, त्यांच्या आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य त्या मुलांच्या नावानं त्या ठिकाणी हो. तसंच आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूजा आणि जोडी या ठिकाणी बसलेले आहेत. आज वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था त्यांनी करत आहेत. व तसेच बाळापूरून हनुमंतरावजी 2 नाव आहेत त्यांना, राजू पटेल, हनुमंतराव पटेल 2 नाव आहे. दोन नाव आठवण ठेवणं हे महत्वाचं गोष्ट. एक नाव आठवण ठेवणं अवघड आहे, परंतु 2 नाव आपण आठवण ठेवलं म्हणून त्या प्रकारची सेवा या ठिकाणी करत आहे. तर कोणाचं नाव विसरलं असेल तरी सुद्धा तुम्ही कुठले बाळापूरचे परिवार या ठिकाणी भरपूर आलेले असो. तर कोणाला काही सेवा या ठिकाणी करायचं असेल तर पुढल्या वर्षी कुठल्याही दिवसात इथे येऊन तुमच्या मनानं या ठिकाणी सेवा करत राहायचं. दर दिवस नक्षत्रामध्ये तुमचा सेवा या ठिकाणी घडत आहे. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. वेळाचा अभाव आहे, एवढा वेळ बसलाच म्हणतात तर तुम्ही भाग्यशाली आहात. मोठं तपश्चर्य आहे या ठिकाणी बसणं म्हणजे. कलियुगामध्ये भजन हे सारं हृदय शंकरा साठावा. त्या प्रकारे महाराज तुमचं नाव काय हो? वैजनाथ शिंदे. वैजनाथजी शिंदे. त्यांच्या अंगात दत्तात्रेय बी येते, शंभू महादेव बी येते, महाराज बी येते त्यांच्या. तर या जंगलामध्ये वरी जंगलात त्यांनी बसते. बरेचसे लोक त्यांच्याकडे जातात. परवा येऊन आप्पाजी मला सगळं देवाचा अनुग्रह असताना सुद्धा मला गुरुमाऊलीचा उपदेश घेणं जरुरी आहे म्हणून परवा त्यांनी दीक्षा घेतलेली आहे, उपदेश करून घेतलेले आहे. तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी अन्न सेवा करावं, दान करावं म्हणून त्यांच्या सहयोग या ठिकाणी मिळालेले आहेत. गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना असो.